मानाची. म्हणजे तसा बघायला तर मी आप्पांचा 2004 पासूनचा फॅन म्हणतात तसा आहे. फक्त राजकारणात असताना आप्पा एका बाजूला आम्ही एका बाजूला असल्यामुळं कधी आप्पांचं काम करायचं मला संधी आम्हाला मिळाली नाही. पण भगवंताच्या कृपेनं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं ती संधी आदरणीय आप्पांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, त्यामुळे ते आम्हाला मिळण्याची शक्यता आहे. त्याबद्दल आम्ही देवाचं ऋणी आहे. कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठला आहे, त्या माणसाला वेळ देणं आणि 24 तास समाजासाठी काम करणं हा आप्पांचा मोठा गुण आहे. आज या ठिकाणी आप्पा ते म्हणतात की टाकाला जाऊन मोगाला पोहायचं काय नाही, त्याच पद्धतीने मला पण असं वाटतंय की येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आदरणीय जयश्रीताई तानाजीराव पाटील यांना परत एकदा भारतीय जनता पार्टीनं संधी द्यावी आणि त्यांना या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी बळ द्यावं. आणि आदरणीय आप्पांनाही भविष्याच्या दृष्टीनं राजकारणात बरंच काय आप्पा करण्यासारखं आहे. आम्ही तुमच्याकडे ती अपेक्षा करतोय. आम्ही शिपूरकर नागरिक सर्व माता भगिनी आणि इथं उपस्थित असलेले सर्व, तसं बघायला तर इथं सगळ्या गटातटाची लोक कुठलाही पक्ष न बघता आज आप्पाच्या नेतृत्वाखाली इथे एकत्र आलेले आहेत. हे आप्पांचं कौशल्य आहे आणि त्याच कौशल्याच्या गुणातून आदरणीय आप्पा या येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं यशस्वी होतील. एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या भाजपकडून इच्छुक जास्त असल्याने या ठिकाणी उमेदवारीचा पेच निर्माण होऊ शकतो. मात्र सध्या या मतदारसंघात खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करून इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी होत असल्याची चर्चा होत आहे. नवचेतना सखी मंचच्या आणि तानाजीराव पाटील युवा मंचच्या माध्यमातून तानाजीराव पाटील यांनी मतदारसंघातील गावांमध्ये अनेक ठिकाणी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये गावातील ज्येष्ठ नेत्यांचा सहभाग त्यांच्या स्टेजवर दिसून येत आहे. नुकतेच खंडेराजुरी येथे भाजपचे तालुकाध्यक्ष दिनकर तात्या भोसले यांनी तानाजीराव पाटील यांच्या कामावर आपण खुश असून त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी लागेल असे बोलून दाखवले. असे असतानाच शिपूरमध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रम जोरदार महिलांच्या उपस्थितीत पार पडला. या ठिकाणी भाजपचे नेते राजूदादा माने यांनी आपण तानाजीराव पाटील यांचे फॅन आहे, आपण त्यांच्या कामावर खुश आहे, त्यामुळे पुन्हा एकदा तानाजीराव पाटील यांना संधी द्यावी लागेल असे कार्यक्रमस्थळी बोलून दाखवले. त्यामुळे भाजपचे प्रमुख नेते तानाजीराव पाटील यांच्या गटात सहभागी होत असल्याचे चिन्ह आता दिसून येत आहे. यामुळे नक्कीच तानाजीराव पाटील यांचे पारडे जड झाल्याचे सध्या चित्र दिसत आहे. शिपूर येथील कार्यक्रमात सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे यांच्या उपस्थितीत खेळ पैठणीचा कार्यक्रम जोरदार झाला. यावेळी सलगरेच्या सरपंच जयश्रीताई पाटील, माजी सरपंच तानाजीराव पाटील, शिपूरचे उपसरपंच राजू देसाई, ग्रामपंचायत सदस्या शोभाताई बुवा, सुरेखा बाबर, पूजा नाईक, माजी उपसरपंच अरुण देसाई, माजी चेअरमन भारत देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमर सूर्यवंशी, उपाध्यक्ष संदीप कांबळे, माजी चेअरमन सुभाष देसाई, बापूसो देसाई, माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट बाबर, भाजपाचे नेते राजूदादा माने, माजी ग्रामपंचायत सदस्य सुशील देसाई, दिलीप जाधव, बजरंग कदम, युवा नेते अविनाश देसाई, प्रणव देसाई, संजय सूर्यवंशी, माजी सरपंच श्रीमंत नाईक, आदिक नाईक, बजरंग शिंदे, कृष्णा शिंदे, महेश पवार, सचिन देसाई, बापू देसाई, संतोष शिरोळे, जयदीप देसाई, संदीप शिंदे, युवा नेते पंकज सूर्यवंशी, भाजपचे नेते किरण कोष्टी, शरद बाबर, दीपक म्हेत्रे, धनाजी देसाई, सुरेश भाऊ खाडे, युवा मंच अध्यक्ष धनाजी सूर्यवंशी, तानाजीराव पाटील, युवा मंच अध्यक्ष राहुल सावंत, प्रवीण बनसोडे, शिवराज शिंदे, अधिक देसाई, आनंदराव बाबर, फिरोज मुलानी, संदीप चव्हाण, महेश कोष्टी, अमोल खाडे, अमोल देसाई, शिवराज पवार, रविकिरण शिरोळे आदी मान्यवरांसमोर राजू माने यांनी बोलून दाखवल्याने शिपूरमधील ताकद तानाजीराव पाटील यांच्या पाठीशी असल्याचे चित्र दिसते. माझ्या मते तानाजीराव पाटील हे नाव म्हटल्यानंतर मिरज पूर्व भागामध्ये त्यांची ओळख सांगायची मला गरज वाटत नाही, कारण अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रभागी असणारा आणि सलगर गावचा खऱ्या अर्थानं विकास काय असतो त्या गावामध्ये जाऊन बघणं फार गरजेचं असतं. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, ज्या त्या गावामध्ये ज्या त्या गावात जन्मलेला माणूस ज्या त्या गावचा विकास करतो आणि ज्याला जाणीव असते समाज कार्याची, आपल्या गोरगरीब जनतेची, मला तर वाटत नाही कधी तानाजीराव पाटील असा बिन सामाजिक कार्याचा कधीच दिसत नाही. त्यानं प्रपंच माझ्यामध्ये बघितलं नाही कधी. पूर्ण वेळ समाजासाठी देणारं हे नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि या लाभलेल्या नेतृत्वाचा आपण स्त्रीचा जागर या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते उतरणार. त्यांच्या महिला, त्यांच्या सुविद्य पत्नी
उतरणार आहेत त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण राहावं